मित्रांनो, आरोग्य विभागात मोठी भरती येणार का? जानेवारी 2026चा अधिकृत डेटा समोर आला आहे आणि यात किती जागा आहेत हे पाहून चकित व्हाल. हा डेटा संचालक आरोग्य सेवा पुणे यांच्याकडून आहे आणि जानेवारी 2026 पर्यंतचा हा डेटा संचालक आरोग्य सेवा पुणे यांच्याकडून आहे. जानेवारी 2026 पर्यंतचा पदनिहाय तपशील दाखवतो. तर चला पाहूया कोणत्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत. गृहपाल व वस्त्रपाल या पदासाठी एकूण रिक्त जागा 5 आहेत. भंडारणी वस्त्रपाल या पदासाठी 17 जागा रिक्त आहेत. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी या पदासाठी 89 जागा रिक्त आहेत. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी या पदासाठी 296 जागा रिक्त आहेत. आरोग्य पर्यवेक्षक या पदासाठी 114 जागा रिक्त आहेत. प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी 93 जागा रिक्त आहेत. क्षकिरण तंत्रज्ञ या पदासाठी 90 जागा रिक्त आहेत. रक्तपेढी तंत्रज्ञ वैज्ञानिक अधिकारी या पदासाठी 32 जागा रिक्त आहेत. औषध निर्माण अधिकारी या पदासाठी 136 जागा रिक्त आहेत. आहार तज्ज्ञ या पदासाठी 10 जागा रिक्त आहेत. ECG तंत्रज्ञ या पदासाठी 12 जागा रिक्त आहेत. दंत यांत्रिक या पदासाठी 13 जागा रिक्त आहेत. डायलिसिस तंत्रज्ञ यासाठी 3 जागा रिक्त आहेत. अधिपरिचारक यासाठी 1414 जागा रिक्त आहेत. सहाय्यक परिसेविका प्रसाविका यासाठी 15 जागा रिक्त आहेत. पथ्यनिरीक्षिका यासाठी 214 जागा रिक्त आहेत. सहाय्यक आरोग्य परिचारिका निर्देशिका यासाठी 0 रिक्त जागा आहे. बालरुग्ण परिचारिका यांसाठी 87 जागा रिक्त आहेत. मनोरुग्ण तज्ज्ञ परिचारिका यासाठी 32 जागा रिक्त आहेत. दूरध्वनी चालक यासाठी 6 जागा रिक्त आहेत. शिंपी या पदासाठी 10 रिक्त जागा आहेत. नळकारागीर या पदासाठी 6 रिक्त जागा आहेत. कार्पेंटर या पदासाठी 4 रिक्त जागा आहेत. नेत्रचिकित्सक अधिकारी यासाठी 4 रिक्त जागा आहेत. मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता या पदासाठी 207 जागा रिक्त आहेत. मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता या पदासाठी 207 जागा रिक्त आहेत. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता समाजसेवा या पदासाठी 2 जागा रिक्त आहेत. भौतिक उपचार तज्ज्ञ या पदासाठी 4 जागा रिक्त आहेत. व्यवसायोपचार तज्ज्ञ या पदासाठी 3 जागा रिक्त आहेत. समुपदेष्टा या पदासाठी 3 जागा रिक्त आहेत. रासायनिक सहाय्यक या पदासाठी 20 जागा रिक्त आहेत. अणुजीव सहाय्यक या पदासाठी 11 जागा रिक्त आहेत. पोषकार या पदासाठी 1 जागा रिक्त आहे. अवैद्यकीय सहाय्यक या पदासाठी 128 जागा रिक्त आहेत. अवैद्यकीय पर्यवेक्षक यासाठी 30 जागा रिक्त आहेत. वॉर्डन या पदासाठी 43 जागा रिक्त आहेत. अभिलेखपाल या पदासाठी 9 जागा रिक्त आहेत. वैद्यकीय अभिलेखपाल या पदासाठी 7 जागा रिक्त आहेत. वीजतंत्री या पदासाठी 3 जागा रिक्त आहेत. कुशल कारागीर या पदासाठी 9 जागा रिक्त आहेत. कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदासाठी 4 रिक्त जागा आहेत. तर मित्रांनो, या डेटामध्ये तुम्ही स्वतः पाहिलं शेकडो पदे अजूनही रिक्त आहेत. म्हणजेच एक गोष्ट क्लिअर आहे, संधी येणार आहे, पण ती फक्त तयार असलेल्या लोकांसाठीच असेल. आज तुम्ही अभ्यास सुरू केला नाही तर उद्या नोटिफिकेशन आल्यानंतर रिग्रेट कराल आणि जर आजपासून मेहनत सुरू केली तर येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन कोणीही थांबवू शकत नाही. सरकारी नोकरी लकने नाही मिळत, ती डेली कन्सिस्टन्सीने मिळते. मित्रांनो, अशाच आरोग्य विभागाच्या भरती अपडेट्ससाठी मिशन सॅनिटरी इन्स्पेक्टर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आजचा अभ्यास उद्याची सरकारी नोकरी. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.